मुंबईतलं लालबागच्या राजाचं प्रस्थ खूप मोठं आहे। देश विदेशातून सुद्धा बाप्पाला बघायला लोक येत असतात आणि लालबागच्या राजाला VIP लोकांनी येण्याची संख्या सुद्धा गेली काही वर्षात खूप वाढलेली आहे। या बाप्पाच्या चरणी भरभरून दान दिलं जातं। जी मैं करा लूंगा। या बाप्पाच्या चरणी भरभरून दान दिलं जातं आणि त्या दानाची जी रक्कम आहे ती रक्कम वर्षभर लालबागचा राजा मंडळ हे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांकरता राबवतं। अनेकांच्या आरोग्य सुविधांकरता ते पैसे खर्च होतात। वेगवेगळी रक्तदान शिबिरं असो, अनेक गावखेड्यांमधल्या मुलांचं शिक्षण असो, याचा भार लालबागच्या गणेशोत्सव मंडळानं उचललेला आहे। फक्त लालबागच्या राजाच्या चरणी नमस्कार करायला जाताना गर्दी इतकी असते की त्यावेळी जो धक्काबुक्कीचा प्रकार होतो तो मात्र खूप चर्चेचा विषय झालेला आहे गेल्या काही वर्षात। अनेक रील्स त्यावर बनतायत, अनेक व्हिडिओज त्यावर बनतायत, अनेक तक्रारी पोलीस स्थानकामध्ये त्या विरोधात केल्या जात आहेत। याची खबरदारी या मंडळानं घेणं नितांत गरजेचं झालेलं आहे। खरं तर आज सगळं हे बोलण्याचा दिवस नाही, मात्र लालबागच्या राजाचं कोडकौतुक होतंय। त्याच्या प्रेमापोटी एवढे गणेश भक्त लालबागच्या राजाला बघायला येतात, तेव्हा त्यांना एक क्षण पायावर डोकं टेकता यावं एवढीच त्यांची अपेक्षा असते। ही गणेश भक्तांची गर्दी बघा, खरोखर कौतुक करण्यासारखा हा भाव आहे की फक्त गणपती बाप्पाचं विसर्जन बघण्याकरता मुंबईभरातून महाराष्ट्रभरातून लोक गिरगाव चौपाटीवर येतात। आणि आज विशेष असं आहे की शनिवारी अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि रविवारची सकाळ ही गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दीनं फुलून गेलेली आहे। म्हणून आज अधिक गर्दी आपल्याला बघायला मिळते। जर आजचा वर्किंग डे असता तर तुलनेनं कमी गर्दी असती, पण विसर्जन मिळवका पाहिला अनेक जण गर्दी करतात। हा चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईमध्ये परळ ते चिंचपोकळी या दरम्यान 5 ते 6 असे गणपती आहेत ज्याचं आवर्जून दर्शन घेतलं जातं। एक म्हणजे परळचा राजा, तिथे अजूनही काही मंडळ आहेत जसं की नरे पार्क आणि परळलाच अजून 2 मंडळं आहेत ज्यांचे बाप्पा असतात। पण परळचा राजा, गणेश गल्ली, तेजूकाया, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि त्याच्या समोरचा रंगारी बदक, या सगळ्यांचं दर्शन घेतलं जातं। आणि मग एकदा चिंचपोकळी ओलांडलं की लोक गिरगावला जातात आणि गिरगावच्या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेतात। गिरगावचं विशेष असं आहे की गिरगावमध्ये जे गणेशोत्सव आहेत किंवा मंडळं आहेत ती विशेष करून मूर्ती तर उंच असतेच, पण त्याच्याबरोबर सुबक काळाला अनुरूप असे देखावे, काही मेसेजेस देता येतील का असे देखावे गिरगावामध्ये साकारलेले असतात। त्यामुळे प्रत्येक वाडीत जायचं, तिथल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं, काय देखावा आहे ते बघायचं आणि मग पुढच्या वाडीत जायचं, अशी एक परंपरा आपल्याला बघायला मिळते। अप्रतिम असा विसर्जनाचा सोहळा, एका डोळ्यात हसू एका डोळ्यात असू। गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी। अजूनही लालबागचा राजा तराफावर चढलेला नाहीये, तो तराफ्यावर चढवण्याचं काम सुरू आहे। तराफा नवा आहे, त्यामुळे यावेळेला त्याचं गणित जमायला, गणित बसायला जरा वेळ लागतो आहे। मूर्तीची पण काळजी घ्यायची आहे। या तराफ्यावर किती जण जाणार याची पण एक लिस्ट असेल। बघा, जसं समुद्राचं पाणी येतंय अंगावर तसे काही भक्त मागच्या बाजूला म्हणजे भूभागाकडे ढकलले जात आहेत। तर एरियलच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आणि
दिसणारे हे छोटे छोटे असे गणेश भक्त फार रंजक वाटतंय। गणेशोत्सव कसा बदलत गेला, कशी आपली कात टाकत गेला, त्याचं एक उत्तम उदाहरण आत्ता आपण समोर बघतोय। पूर्वीच्या काळी गणेशोत्सव हे याकरता सुरू केले गेले की त्या परिसरातली लोक एकत्र यावीत, त्या परिसरातल्या लोकांनी एकी असावी, त्यांच्यात संवाद असावा, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी धावून जावं आणि त्याकरताचं उत्तम साधन म्हणून गणेशोत्सव एकत्र साजरे करा असं टिळक सांगून गेले। तेव्हा काही एवढं भव्य दिव्य रूप नव्हतं गणेशोत्सवाचं, पण आता मात्र गणेशोत्सवाला भव्य दिव्य रूप आलेलं आहे। या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये फक्त शेकडो नाही तर हजारो लोक एकत्र येतात। फक्त नकारात्मक गोष्टी नाही, आपल्याला खूप सकारात्मक गोष्टी सुद्धा बघायला मिळतात। त्याची उदाहरणं द्यायची झाली तर या गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांच्या दरम्यान जेव्हा लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरते, तेव्हाही जर एखादी अग्निशमन दलाची गाडी असेल, पोलिसांची गाडी असेल, रुग्णवाहिका असेल तर त्यांना क्षणार्धात वाट करून दिली जाते। गणेश भक्तांच्या गर्दीमध्ये लाईनीत उभ्या असलेल्या एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला जर चक्कर आली, भोवळ आली, काही त्रास झाला तर मंडळाचेच कार्यकर्ते एकत्रितपणे त्यांना अंगावर घेऊन डॉक्टरकडे घेऊन जातात। अशी अनेक उदाहरणं, म्हणजे जशी नकारात्मक उदाहरणं आपण बघतो आणि सांगतोय, त्याच्याविषयी बोलतोय, बोट ठेवतोय, तशीच सकारात्मक उदाहरणं सुद्धा सांगावी लागतील, कारण तशा घडलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ होतात, रील होतात, अनेकदा मंडळांचं कौतुक केलं जातं। लालबागच्या राजाच्या रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या भक्तांबाबत तर असं अनेकदा होतं, गर्दी खूप असते, तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, त्यामुळे कधी पाणी असतं हातात, कधी नसतं। मग अशा वेळेला त्यांची सोय करणं हे तिथले आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत ते करतात। खरं तर या 10 दिवसांमध्ये तिथे राहणाऱ्या लोकांना ज्या ठिकाणी होतो, म्हणजे लालबागचा परिसर जो आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना अनेकदा सलग होणाऱ्या आवाजाचा, डीजेचा, वाजणाऱ्या पिपाण्यांचा, गर्दीचा, समोर होत असलेल्या कचऱ्याचा प्रचंड त्रासही होतो, पण तेही सहन करतात, कारण आपल्या बाप्पाचा हा सोहळा असतो। आणि इतकंच नाही तर ते तिथे जमलेल्या गर्दीला अनेकदा मदतीचा हात सुद्धा देतात। अनेकदा लालबागच्या परिसरामध्ये अनेक इमारती अशा आहेत ज्या दिवसभर पाण्याचं वाटप करतात, दिवसभर वेगवेगळ्या खाऊच्या गोष्टींचं वाटप करतात, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रसादाचं वाटप करतात, जेणेकरून जे भक्त मुंबईमध्ये येत आहेत, दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत, त्यांच्या पोटाला थोडंसं काहीतरी जावं, त्यांना पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी प्रयत्न करतात। हे असे सोहळे असले आणि हजारो लाखोंची गर्दी असली की काही तरुणांना अधिक उत्साह येतो। पाण्यात उड्या मारून पोहण्याचे आणि स्पर्धा लावण्याचे प्रकार सुरू आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक साधारणपणे 22-23 तास चालली। आत्ता त्याला तराफ्यावर चढवलं जात आहे। तराफा नवा आहे, याच वेळी पहिल्यांदा बनवला गेलेला आहे, म्हणजे याआधीही तराफा बनवला गेला, पण हा मोटरवर चालणारा आणि 360 डिग्री फिरणारा असा नवीन तराफा बनवला आहे। त्यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवण्याकरता थोडासा वेळ लागतो आहे। दरम्यानच्या काळामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला अजून काही मोठमोठ्या मूर्ती आपल्याला विसर्जनाकरता आलेल्या बघायला मिळत आहेत। गणेश गल्लीचा मुंबईचा राजा
चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजूकाया, रंगारी बदक, परळचा राजा, गिरगावचे सगळे बाप्पा यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या अशाच 20-22 फूट 25 फूट इतक्या असतात आणि वेगवेगळ्या रूपातले बाप्पा आपल्याला एकाच ठिकाणी गिरगाव चौपाटीवर बघायला मिळतात. पुण्यामध्ये सुद्धा अजून विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. पुण्यामध्ये साधारणपणे 3-4 वाजू शकतात विसर्जन मिरवणुका संपायला. या बाप्पाचं विलोभनीय रूप आपण गेले 10 दिवसात अनुभवतो. त्याचे हे सुपा एवढे कान जे सगळ्या भक्तांच्या कटकटी, त्यांच्या तक्रारी, त्यांचे प्रश्न ऐकण्याकरता एवढे सुपा एवढे कान त्याला दिलेले असतात आणि ते सगळं ऐकून तो आपल्या भल्या मोठ्या उदरामध्ये साठवतो. त्यामुळे त्याला इतकं मोठं असं पोट असतं. त्याचे चतुर्भुज, या चतुर्भुजांनी आशीर्वाद देत तो आपल्या भक्तांना आनंद हे देत असतो.